संताचे दर्शन झाली पाप ताप तुटी दैन्य गेले उठा उठी झाले समाधान पायी विसावले मन झाली पाप ताप तुटी दैन्य गेले उठा उठी तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा झाली पाप ताप तुटी दैन्य गेले उठा उठी विठाल विठ्ठल समजरण सरोज सांद्रनीला भुदा जगननीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्र सदैवलहास विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्द परब्रह्मलिंग भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यते जननी देवातिया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लोकाभिराम रणरंग धीरा राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतो शरणं प्रपदे चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में ताली वाजवायची सर्वांनी चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधार हरि
दर्शना, झाली पाप ताप तुटी दैन्य गेले ओठा उठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीत असणारे नोहे नोहे जगाचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करणारे. उपदेश काय होता? राजा आमच्या हातामध्ये टाळ आणि विणा असणं हा आमचा परमार्थ असून तुमच्या हातामध्ये ढाल आणि शमशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे, असा उपदेश करणारे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराया. आणि तुकोबारायांचा अगदी संतांचं महत्व पटवून देणारा, अगदी संतांची संगती करा, संत संगतीमध्ये जा समजून सांगणारा अभंग आज या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, धन्याजी दीना झाले संताचे दर्शना. तुकाराम महाराज म्हणतात, तो आमचा दिवस धन्यतेचा ठरला की ज्या दिवशी एका संत महात्म्यांचं दर्शन आमच्या जीवनामध्ये झालंय आणि त्याच दिवसाला संत महात्मे धन्य म्हणतात. एवढंच नाही तर तुकोबाराय सांगतात, ज्या दिवशी संत महात्म्यांचं दर्शन आमच्या जीवनामध्ये घडलं त्या दिवशी आमच्या जीवनात जे पाप ताप दारिद्र्य होती ते देखील नष्ट झाली. झाली पाप ताप तुटी दैन्य गेले ओठा उठी. जे आमच्या जीवनामध्ये पाप ताप दारिद्र्य होती ते देखील नष्ट झाली. संतांचं दर्शन झालं. संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर आमच्या जीवनामधलं पाप ताप दारिद्र्य ते देखील नष्ट झाली. आता तुकोबाराय म्हणतात, झाले समाधान पायी विसावले मन. आमचं समाधान झालंय. आम्ही भगवान परमात्म्याच्या चरणावरती आमचं जे मन आहे ते विसावलं गेलंय, स्थिरावलं गेलंय. आता शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आले घरातोची दिवाळी दसरा. संत महात्मे त्या दिवसाला दिवाळी आणि दसरा साजरा करत होते. ज्या दिवशी संत महात्मे त्यांच्या घरी येतील त्या दिवसाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या दिवशी आमच्या घरचा सण असायचा, दिवाळी दसरा हा सण असायचा. विठ्ठल विठ्ठल. चिंतन पाहण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार द्यायचा, तो असा की निर्गुण निराकार असणारा भगवान पंढरीजी पांडुरंग परमात्मा आणि त्या भगवंताच्या कृपा आशीर्वादाने अनेक दिवसापासून चालणारा हा आपला नामयज्ञ सोहळा आणि त्या नामयज्ञ सोहळ्याचा आज दुसरा दिवस, बरोबर की नाही? त्या भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं चालणारा हा नामयज्ञ सोहळा, कारण भगवान परमात्म्याच्या कृपेशिवाय काहीच होऊ शकत नाही. भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही. म्हणतात ना, वृक्षाचे पाने हले ज्याचे सत्ता राहिले अनंत मग कोटे, किंवा गतिर्वृता प्रभू साक्षी निवास श्रम श्रुतः प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. त्या भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने चालणारा हा नामयज्ञ सोहळा. आणि कीर्तन म्हटल्याच्या नंतर काही एकट्याचा खेळ नाही. का करू शकतो एकटे कीर्तन? बोला बोला. नाही. तर कीर्तन म्हटलं की गायक लागतात, वादक लागतात, मृदंगाचार्य सगळेच लागतात, टाळकरी, माळकरी, विणेकरी आणि विशेष म्हणजे मेन तुम्ही सर्वजण लागतात, बरोबर की नाही? म्हणून अगदी सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी सगळेच आदरणीय, माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ असणारी, अधिकारानं त्याचबरोबर ज्ञानानं सर्व ज्येष्ठ असणारी सर्वच मंडळी. आता सर्वांचा काही माझा परिचय नाही, सर्वांचे चेहरे माझ्या परिचयाचे आहेत, परंतु आता वयामानानं नाव काय आठवत नाही. म्हणून अगदी सर्व आदरणीय त्यांच्या देखील चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर सुंदर ज्यांच्यामुळं आपला कार्यक्रमाची शोभा वाढते. अगदी आपण कीर्तनात बसतो, परंतु कीर्तनकाराकडे किंवा गायकाकडे आपलं लक्ष नसतं, ते लक्ष असतं या छोट्या छोट्या बांधवांकडं. अगदी सुंदर टाळ वाजवून, पावल्या खेळून, अगदी या ठिकाणी अगदी वय नसूनही ज्यांचं खेळायचं बागडायचं वय ते टाळ घेऊन उभे आहेत. आज प्रत्येक आईला वाटतं आमच्याही मुलांना टाळ घेतला पाहिजे, आमच्याही मुलांना या रांगेत उभारलं पाहिजे. अशी छोटी छोटी माझे बांधव यांच्या देखील चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर आपले सर्वांचे श्रद्धास्थान असणारे आदरणीय गोरे महाराज यांच्या देखील चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर ज्यांना माहीत नसतं कोणता कीर्तनकार कोणत्या तालामध्ये गाणार आहे, अनेक कीर्तनकार येतात, अनेक कीर्तनकार जातात, परंतु ज्यांना माहीत नसतं की कोणता कीर्तनकार नेमका कोणत्या तालात गाणार आहे, तरीही त्यांचं वादन कसं असतं, अगदी समयासी सादर व्हावे ज्यांचं वादन असतं. एवढंच नाही तर त्यांचा हात पांडुरंग बोलतोय, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. अगदी गोड ज्यांचं वादन, आदरणीय महाराजांचं
राम महाराज त्यांच्या देखील चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर दोन्ही रामची जोडीच बाबा बाबा. अगदी मूर्ती लहान पण कीर्ती महान. अगदी लहान वयापासून राम महाराज मृदंग वाजवतात. अगदी त्यांचे देखील कोटी कोटी धन्यवाद. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्यात जोरात. आणि विशेष म्हणजे माझं शालेय शिक्षण ज्या गावामध्ये झालेलं आहे, अशा परिसरामध्ये, अशा गावामध्ये आज मला कीर्तन करण्याचा योग आला, कीर्तन करण्याची संधी मिळाली. त्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे ओळायचंय. महत्वाचा भाग सांगायचा तो असा की पवित्र महान संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलोय, म्हणून कीर्तनात बसत असताना अगदी ताट बसायचे सर्वांनी. पवित्र संतांच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतलाय. नोहे नोहे माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याने जे अंशात अवतार घेतले ते फक्त तुमचा आणि माझं महाराष्ट्र आहे दादा. संत महात्मे सांगतात, पवित्र ते कुळा आपण जन्माला आलोय. सुभाषितकार सांगतात, धन्य ही भारतवर्ष, धन्य यश परंपरा, भारतीय जनधन्य, धन्य यश संस्कृती. एवढी महान संतांची भूमी आहे. एवढंच नाही तर आणखीन 4 गोष्टी पाहायला मिळतात. पहिली गोष्ट, इथे संत भेटतात. दुसरी गोष्ट, इथे ग्रंथ आहेत. तिसरी गोष्ट, इथे पंत आहे. आणि चौथी गोष्ट, इथे भगवंत आहे. एका साधकाने मला प्रश्न विचारला, ताई म्हणे कोण आहेत तुमचे संत? मी सांगितलं, ज्ञानोबराय, तुकोबराय, एकनाथ महाराज यांच्यासारखी संत, ज्ञानेश्वरी हरिपाठ यांच्यासारखे ग्रंथ, वारकरी संप्रदायासारखा पंत आणि पंढरीची पांडुरंग परमात्मा सारखा भगवंत. याच्याही पुढे जाऊन प्रश्न विचारला, ताई म्हणे काय करतात तुमचे संत? मी सांगितलं, दादा संत लिहितात ग्रंथ, ग्रंथ दाखवतो पंत, आणि पंत भेटवतो भगवंत. म्हणून मूळ पाया आहे संत विठ्ठल. अशा महान पवित्र संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलोय. एवढंच नाही, अरे हीच ती भूमी आहे ज्या भूमीमध्ये अनेक संत साधू संतांनी जन्म घेतला. हीच ती भूमी आहे माझ्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याने अंशादी अवतार घेतले. प्रभू रामचंद्रांच्या एक वचनानं परिपूर्ण झालेली, श्रीकृष्ण परमात्म्याच्या मोर पिसाऱ्यानं रंगलेली, गंगा माईच्या पवित्र पाण्यानं पवित्र झालेली आणि साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली, पुनीत झालेली हीच ती भूमी आहे विठ्ठल. आता अनेक दिवसापासून आपण कीर्तन ऐकतोय. आता कीर्तन 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 म्हणजे नेमकं आहे तरी काय? डोळे तलाव नसतात तरी पुन्हा पुन्हा भरून येतात. ऐका, डोळे तलाव नसतात तरी पुन्हा पुन्हा भरून येतात. ओठ कापड नसूनही पुन्हा पुन्हा शिवल्या जातात. आणि माणूस निसर्ग नसूनही पुन्हा पुन्हा बदलल्या जातोय. आणि निसर्ग बायको नसूनही पुन्हा पुन्हा बदलल्या जातोय. आणि याच बदललेल्या माणसाला जर माणसात आणायचं असेल तर सर्वात सोपं साधन जर कोणतं असेल तर हरिकीर्तन आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सगळ्यात सोपं साधन जर कोणतं असेल तर हरिकीर्तन आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतोय ते. सगळ्यात सोपं साधन जर कोणतं असेल तर ते फक्त हरिकीर्तन आहे. टेबलाला पाय आहेत परंतु टेबल चालू शकत नाही. सुईला नाक असूनही सुई त्या नाकानं श्वास घेऊ शकत नाही. मोराच्या मोर पिसाऱ्यांना डोळे आहेत परंतु त्या डोळ्यांनी मोर पाहू शकत नाही. अगदी तसंच माणसाकडे सगळं काही आहे परंतु माणसाला माणूस होता येत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे महाराज. आणि याच माणसाला जर माणसात आणायचं असेल, माणूस बनवायचं असेल, सर्वात सोपं साधन जर कोणतं असेल तर ते धर्म मंडप आहे आणि हरिकीर्तन आहे. माणूस माणसात आला हे कधी समजेल जेव्हा माणूस माणसाशी नीट बोलेल. आता माणसाने माणसाशी कसं बोललं पाहिजे? माऊली ज्ञानोबराय सांगतात, साचानी मवाळ मिथिले परी रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. माऊली सांगतात की बोलताना माणसाशी कसं बोललं पाहिजे?
आपल्या ज्या मुखातून शब्द बाहेर पडतात ते अगदी प्रेमळ असले पाहिजेत, गोड असले पाहिजेत, तेव्हा समजायचं माणूस माणसात आला. विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे जगद्गुरु तुकोबाराय यांचा. अभंग आहे 4 चरणाचा, अगदी सरळ सोपा, सर्वांच्या पाठांतरातला, अगदी सर्वांना मुखपाठ असणारा अभंग आहे. अगदी सरळ आणि सोपा अभंग आज या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विशेष म्हणजे संतांचं महत्त्व सांगणारा. संत संगती जीवनामध्ये किती महत्त्वाची, संत संगती जीवनामध्ये केलीच पाहिजे, अगदी संतांचं महत्त्व पटवून देणारा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय अधिकारी संत होते तुकोबाराय. आता प्रत्येक संतांचा अधिकार काही आगळा वेगळा सांगितला गेलाय. आता प्रत्येक संतांचा अधिकार सांगत बसलं तर संपूर्ण कीर्तन संपलं तरी अधिकार संपणार नाही. म्हणून एका अभंगामध्ये संत बहिणाबाई वर्णन करतात. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. संत बहिणाबाई अभंगामध्ये वर्णन करतात जी वारकरी संप्रदायाची इमारत आहे ना. आता तुम्ही म्हणाल वारकरी संप्रदायामधली कुठली इमारत बरं? जसं आपलं घर बांधताना जसे कॉलम दिले जातात, वर गच्ची टाकली जाते आणि ती गच्ची कोसळू नाही, स्लॅब कोसळू नाही म्हणून त्याला कॉलम कसे असतात, भक्कम असतात, ते आधार भक्कम असतो. तशी वारकरी संप्रदायाची एक इमारत आहे आणि त्या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा जो मुकुट आहे, त्या मुकुटाचे प्रत्येक अवयव प्रत्येक संत झालेत मायबाप. कुणी खांब झाले, कुणी कळस झाले, तर कुणी पाया झाले. अशी ही वारकरी संप्रदायाची इमारत संत बहिणाबाई म्हणतात. कुणी खांबा झाले, कुणी पाया झाले, तर कुणी कळस झाले. आणि ती वारकरी संप्रदायाची इमारत आहे. त्या इमारतीचा मुखोटा आणि त्या मुखोटाचे अवयव डोळे जर कोण झाले असतील तर माझे माऊली ज्ञानोबाराय त्या वारकरी संप्रदायाच्या मुखोट्याचे डोळे झाले. अगदी वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या मुखोट्याचे डोळे होऊन माझ्या माऊलींनी अगदी पूर्ण विश्वाला ज्ञानदान केलंय आणि पूर्ण विश्वाची माय माऊली ज्ञानोबाराय झालेत. म्हणून तर म्हणतात ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. अगदी ज्ञानाचा सागर म्हटलं जातं त्या माऊलींना. असे अधिकारी महात्मे, अधिकार संपन्न माऊली ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या मुखोट्याचे डोळे झालेत. आता वाणी जर कोण झाले असतील तर नामदेवराया या वारकरी संप्रदायाच्या मुखोट्याच्या वाणी झालेत. अगदी गोड ज्यांची वाणी, मधुर ज्यांची वाणी, ज्यांचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्म्याने त्यांच्या कीर्तनात येऊन नाचावं, एवढं नाचावं की ज्यांचा जो पितांबर होता तो गळ्याला देखील कळत नव्हता. एवढं तल्लीन होऊन सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्म्याने त्यांच्या कीर्तनामध्ये नाचावं, नामदेवरायांनी कीर्तन करावं. वाळवंटामध्ये कीर्तन करत असताना अगदी नामदेवरायांच्या कीर्तनाचा आवाज आला की माझ्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी देऊळ फिरवावं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नाम देवा हाती दूध प्याला. एवढंच नाही तर बालवयामध्ये असणारी नामदेवराया अगदी त्यांच्या हातानं भगवान पांडुरंग परमात्म्यानं त्या ठिकाणी नैवेद्य ग्रहण करावं, दूध प्राशन करावं. काय अधिकार होता त्या नामदेवरायांचा. असे अधिकारी महात्मे नामदेवराया वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या मुखोट्याची वाणी झालेत. आता कान जर कोण झाले असतील तर एकनाथ महाराज त्या वारकरी संप्रदायाची इमारतीच्या मुखोट्याचे कान झालेत. काय अधिकार होता नातांचा की भगवान परमात्म्याने 36 वर्ष कावडीने त्यांच्या घरी पाणी वाहावं. संत महात्मे म्हणतात द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त,
भगवान परमात्म्यानं एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलंय. काय अधिकार होता नाथांचा? असे नाथ महाराज या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे त्या ठिकाणी कान बनवून राहिलेत. आता राहिला कोणता अवयव सांगा बरं? ज्या अवयव आहे त्याच्यामुळे आपल्या तोंडाची शोभा वाढते. नाक राहिलं, नाक. आता मुलगी बघायला गेल्याच्या नंतर आधी काय पाहता हो तुम्ही? नाकच पाहता ना. माझ्या नाकाकडे नका पाहू, मी तुमचं सांगते. असं वारकरी संप्रदायाची इमारत आहे, त्या इमारतीचे मुखवट्याचे नाक जर कोण झाले असतील तर माझे जगद्गुरु तुकोबराय त्या वारकरी संप्रदायाचे कळस झालेत. काय अधिकार होता जगद्गुरु तुकोबरायांचा? त्यांचं नाव जरी घेतलं तरी यमाच्या अंगाला कंप फुटत होता. तुकाराम तुकाराम तुम्हाला वाटत नाही का असं सुंदर वाटत नाही का ऐकायला? चांगलं कानाला ऐकायला आल्याच्या नंतर तरी टाळी वाजवता ना. अगदी जगद्गुरु तुकोबरायांचं नाव जरी घेतलं तरी यमाच्या अंगाला कंप फुटत होता. असं म्हणतात की तुकोबरायांची उंची आकाश एवढी होती. तसं नसून जगद्गुरु तुकोबरायांच्या उंची पुढे ते आकाश देखील ठेंगणं पडत होतं. या तुका आकाश आहे वडा. ज्यांच्या उंची पुढं आकाश देखील ठेंगणं पडत होतं असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराया. तुकोबरायाने भंडारे डोंगरावर भजन करण्यासाठी जावं. भजन करण्यासाठी गेले तुकोबराया. एके दिवशी जगाचे जानतेराजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं भजन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आले. पाहतात जगद्गुरु तुकोबरायांची परिस्थिती पाहून वाटलं की आपण काहीतरी तुकोबरायांना मदत केली पाहिजे. जगाच्या जानता राजाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला, आपण काहीतरी तुकोबरायांना मदत केली पाहिजे. दुसऱ्या दिवशी राजानं आपल्या मावळ्यांपाशी धनाचा हंडा पाठवला. सांगितलं की ज्या शिळेवरती, ज्या दगडावरती जगद्गुरु तुकोबराय बसून भजन करतात त्या दगडावरती नेऊन हा धनाचा हंडा नेऊन ठेवा. दुसऱ्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांनी आपला नित्यनेम आवरला. पूजापाठ आवरून तुकोबराय आता भजन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी भंडारा डोंगरावर गेले. पाहतात तर एक दगड होता. त्या दगडावर जगद्गुरु तुकोबराय बसून भजन करत होते. त्या दगडावर आज मात्र धनाचा हंडा होता. आणि संत महात्मे म्हणतात, सोन्याला तर आमच्या जीवनामध्ये सोनं दागदागिने धन द्रव्य जे आहे ते मातीप्रमाणे आहे. संत महात्मे सांगतात की जे द्रव्य असेल, धन असेल, सोनं असेल ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला मातीप्रमाणे आहे. आता तुकोबराय पाहतात तर धनाचा हंडा होता. त्या दगडावरती, ज्या शिळेवरती तुकोबराय भजन करत होते त्या शिळेवरती मात्र धनाचा हंडा ठेवलेला होता. तुकोबरायांनी आता जागा बदलली. दुसऱ्या दगडावरती बसून भजन करू लागले. आता मात्र एक शिळा, एक दगड बोलतोय, मायबाप. जगद्गुरु तुकोबरायांना दगड म्हणतोय, तुकोबराया रोज तुम्ही माझ्यावरती बसून भजन करता, मग आज का जागा बदलली? तुकोबरायांनी सांगावं, अगं शिळा, तू धनाला स्पर्श केलास, तू अपवित्र झालीस. शिळेनं म्हणावं, तुकोबराया तुम्ही एवढे ग्रंथ लिहून ठेवले, त्यामध्ये काहीतरी उपाय असेल ना? तुकोबराय सांगतात, उपाय आहे, परंतु तुला चालता कसं येणार? शिळा म्हणते, तुकोबराया तुम्ही उपाय सांगा, मी ती करेल. तुकोबरायांनी सांगितलं की तुला इंद्रायणीचं स्नान करावं लागेल. आता एक दगड बोलतोय मायबाप तुकोबरायांना, महाराज तुम्ही भजन करा, तुमच्या भजनाच्या ताकदीवर मी इंद्रायणीचं स्नान करून येते. तुकोबराय भजन करू लागले, परंतु तुकोबराय एकटे भजन करत नव्हते. त्यांच्या सानिध्यातली जी झाडे, वेली, पशुपाखरे, दगड देखील भजन करत होते. म्हणून अगदी सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचंय. महाराज म्हणत होते, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. भजन करावं. आता मात्र शिळा इंद्रायणीमध्ये लोटांगळत गेलीच्या नंतर इकडं मात्र तुकोबराय त्यांच्या सानिध्यातली झाडे, वेली, पशुपाखरे सर्वजण भजन करत होते, नामस्मरण करत होते. आता शिळा मात्र पाण्यामध्ये गेली होती, इंद्रायणीमध्ये गेली होती. शिळा पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर आता शिळा विचार करते, सर्वजण भजन करतात, मी तरी का शांत बसू? एक दगड होता मायबाप, दगड देखील भजन करत होता, बोलत होता. तुकोबरायांच्या सानिध्यातला दगड होता तो. शिळा म्हणते, डगमग डोले माझे पानावरी नाव,
रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे. शिळा देखील भजन करू लागली. सांगण्याचं तात्पर्य एकच की जगद्गुरु तुकोबरायांच्या सानिध्यातली दगड देखील भजन करत होती. मग आपल्यापेक्षा दगड तरी बरेच ना. काय अधिकार होता जगद्गुरु तुकोबरायांचा की त्यांच्या सानिध्यातली झाडे बेली पशुपाखरे दगड देखील भजन करत होती. असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. त्यांच्याकडे काही साधक मंडळ गेली. तुकोबरायांना म्हणतात, तुकोबराया तुम्ही कोणत्या दिवसाला धन्य म्हणता? तुमचा धन्यतेचा दिवस ठरलाय. तुकोबराय म्हणतात, तुमचाही धन्यतेचा दिवस ठरेल, परंतु ज्या दिवशी संत महात्म्यांचं दर्शन तुमच्या जीवनामध्ये होईल त्या दिवशी तुमचा धन्यतेचा दिवस ठरेल. आमचाही धन्यतेचा दिवस ठरलाय, परंतु आमच्या जीवनामध्ये एका संत महात्म्यांचं दर्शन झालंय. आता तुकोबराय एक संत होते, तुकोबराय एक संत होते, तरीही तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये एक संत महात्म्यांचं दर्शन झालंय. तर त्यांची असणारी गुरु, त्यांनी जगद्गुरु तुकोबरायांना रामकृष्णारी हा मंत्र दिला आणि त्या दिवसापासून जगद्गुरु तुकोबराय तो दिवस धन्य म्हणतात. त्या दिवसापासून म्हणतात आमचा धन्यतेचा दिवस ठरला. अभंगाचं प्रकरण अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आमचा धन्यतेचा दिवस ठरलाय. आमच्या जीवनामध्ये एक संत महात्म्यांचं दर्शन झालंय. धन्याजी दीना झाले संताचे दर्शना. आमच्या जीवनामध्ये आमचा धन्यतेचा दिवस ठरलाय. एका संत महात्म्यांचं दर्शन आमच्या जीवनामध्ये झालंय आणि त्याच दिवसाला आम्ही धन्य म्हणतो. संत संगती जीवनामध्ये एवढी महत्वाची, एवढी श्रेष्ठ आहे. प्रत्येक संत महात्मे सांगतात संतांची संगती करा, कारण जर भगवान परमात्माची प्राप्ती करायची असेल तर संतांची संगत करावीच लागते. आणि संत संगती एवढी जीवनामध्ये अवघड आहे, दुर्लभ आहे. एक वेळेस भगवान परमात्माची भेट होऊ शकते, परंतु संतांची संगत करायची असेल तर संत संगती होणं किंवा संतांची संगत घडणं एवढं अवघड आहे, एवढी संत संगती दुर्लभ आहे. एक वेळेस भगवान परमात्माची प्राप्ती होऊ शकते, परंतु संतांची संगत होणं अवघड आहे. तरी तुकोबराय सांगतात की संतांची संगती करा. संतांची संगती केल्याच्या नंतर नामस्मरण करा आणि नामस्मरण केल्याच्या नंतर भगवान परमात्माची भेट होऊ शकते. यशपाल नावाचा ब्राह्मण होता. एवढी चोरी लूटमार करायचा, एवढी चोरी करायचा, अगदी त्यांच्याकडे असेल ते धनद्रव्य आपल्याकडे घ्यायचा, परंतु त्याच्या जीवनामध्ये एक तत्वज्ञान होतं गडे. यशपालानं अरण्यामध्ये जावं. अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याला एखाद गिराईक भेटावं. यशपालानं विचारावं, का रे तुला पंढरपूर माहित आहे का? पंढरपूर. गिराईकानं म्हणावं मला पंढरपूर माहित नाही. दुसरा प्रश्न करावा, तुला पंढरीचा पांडुरंग परमात्मा माहित आहे का? त्यानं म्हणावं मला पंढरपूरही माहित नाही आणि पंढरीचा पांडुरंग परमात्मा देखील माहित नाही. अशांना मारावं, त्याच्याकडे जे धनद्रव्य असेल ते आपल्याकडे घ्यावं. परंतु एखादा गिराईक असा भेटावा, त्यानं प्रश्न विचारावं, का रे तुला पंढरपूर माहित आहे का? त्यानं म्हणावं मला पंढरपूर माहित आहे. पंढरीचा पांडुरंग परमात्मा माहित आहे का? गिराईकानं म्हणावं मला पंढरपूरही माहित आहे आणि पंढरीचा पांडुरंग परमात्माही माहित आहे. अशांना कधीच त्यानं जीवनामध्ये मारलं नाही. एक दिवस असा आला, पत्नी सांगते, का हो घरामध्ये एकही अन्नाचा शीत नाही, लेकरं अन्न करून मरतायत, तुम्ही काहीतरी करा आणि अन्नधान्याची सोय लावा, जेवणाची सोय लावा. आता मात्र यशपाल अरण्यामध्ये गेला.
अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर एकही गिराईक भेटत नव्हतं. 7 वाजता गेलेला यशपाल आता मात्र 12 वाजले तरी एकही गिराईक भेटत नव्हतं. तेव्हा यशपालानं म्हणावं, का रे देवा, तुझ्या नावाचा कधी अपमान केला नाही. ज्याला तुझं नाव माहीत आहे, ज्याला तुझं गाव माहीत आहे, अशांना कधी लुटलं नाही, मारलं नाही, त्यांच्याकडे असेल ते धन द्रव्य कधी मी घेतलं नाही. काही पण कर, परंतु माझ्या घरामध्ये आज एकही अन्नाचा शीत शिल्लक नाही. एकर्ध तरी गिराईक पाठव. तेवढ्यात त्याच्या कानावरती आवाज आला. आवाज काही सर्वसामान्यांच्या मुखातून नव्हता. तो आवाज संत एकनाथ नामदेव राया आणि ज्ञानोबराय एकनाथ महाराजांच्या मुखातून आवाज येत होता. आवाज काय होता माय बाबा? आवाज येऊ लागला, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा. नामस्मरणाचा आवाज आला यशपालाच्या कानावर. यशपाल धावत गेला. पाहतो तर संत महात्मे भजन करत, टाळ वाजवत, नामस्मरण करत त्या ठिकाणी आले होते. यशपाल गेला आणि ज्ञानोबरायानं म्हणतो, का हो, तुमचं नाव काय आहे? माझ्या ज्ञानोबरायानं सांगावं, या देहाला ज्ञाना म्हणतात, ज्ञाना. आता नामदेवरायांना विचारावं, का हो, तुमचं नाव काय आहे? नामदेवरायांनी सांगावं, या देहाला नामा म्हणतात. आता मात्र यशपाल ढसा रडू लागला. त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाला, लोटांगण घेऊ लागला आणि म्हणतो, का हो, निर्गुण निराकार असणारा सत्ताधीश भगवान पंढरीची पांडुरंग परमात्मा आरामाची गरज भासल्याच्या नंतर त्या तीर्थक्षेत्र आळंदी क्षेत्रावर येतो, तेच ज्ञानोबराया तुम्ही का? ज्ञानोबरायांनी सांगावं, हो, तोच ज्ञान आहे मी. आता मात्र नामदेवरायांना विचारावं, का हो, बालपणी अगदी बालवयामध्ये असणारी नामदेवराया ज्यांच्या हातून भगवान पांडुरंग परमात्म्याने नैवेद्य ग्रहण केला होता, दूध प्राशन केलं होतं, तेच नामदेवराया तुम्ही आहात का? नामदेवरायांनी सांगावं, हो, तोच नामा मी आहे. आता मात्र यशपाल ढसा रडू लागला आणि संत महात्म्यांना विनवणी करतो की तुम्ही माझ्या घरी चला, कारण संत महात्मे घरी यायला भाग्य लागतं मायबाप, तेवढं नशीब लागतं आपलं की संत महात्मे आपल्या घरी येतील. आता मात्र यशपाल ढसा रडू लागला, त्यांना विनवणी करू लागला. आता संत महात्मे काही कुणाचं जात पाहत नाहीत, धर्म पाहत नाहीत, कुळ पाहत नाहीत. त्या ठिकाणी फक्त शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध भाव त्या ठिकाणी संत महात्मे आपला पाहत असतात. देव आपला शुद्ध भाव त्या ठिकाणी पाहत असतो. आता मात्र संत महात्मे आणि यशपालाच्या दारामध्ये वाजत गाजत संत महात्म्यांची पालखी आली. यशपालानं पत्नीला सांगावं, घरामध्येच अन्नाचा शीतही शिल्लक नाही, आता संत भोजन करायचंय. पत्नीला सांगितलं, तोपर्यंत तो गुळ आणि पाणी संतांना दे, तोपर्यंत मी भोजनाची काहीतरी सोय करतो. आता मात्र यशपाल अरण्यामध्ये निघून गेल्यात. वनामध्ये निघून जाऊन अगदी गिराईकाची वाट पाहतात. 7 वाजता गेलेले यशपाल आता मात्र दुपारचे 3 वाजले होते. भगवान परमात्म्याला यशपाल म्हणतात, देवा, अरे तुझ्या नावाचा कधी अपमान केला नाही. तुझं नाव ज्यांना माहिती अशांना मी कधी लुटलं नाही, मारलं नाही. काहीतरी कर, परंतु माझ्या घरी संत महात्मे आलेत. जर संत महात्मे उपाशी पोटाने गेले तर त्याचा पितृदोष मला लागल. तू काहीही कर, परंतु एखादं गिराईक पाठव. तेवढ्यात माझ्या भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी एका राजाचं रूप धारण करून यावं. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी विराजमान व्हावं, देवानं यावं. एका राजाचं वेश धारण केलं, एका राजाचं रूप धारण केलंय. गळ्यामध्ये अनेक वस्त्र घातलेत, अनेक दागदागिने घातलेत. भगवान परमात्मा त्या ठिकाणी एका राजाचं रूप धारण करून आलाय. यशपालाला मात्र देवाला पाहून आनंद झाला. यशपालाला माहीत नव्हतं की पंढरीची पांडुरंग परमात्मा आहे. त्यानं कधी पंढरपूरही पाहिलं नव्हतं आणि देव देखील पंढरीचा पांडुरंग परमात्मा देखील पाहिला नव्हता. आता मात्र यशपालाला आनंद झाला की कोणतरी आलंय, त्याच्या गळ्यामध्ये दागदागिने. आता ते दागदागिने घ्यायचे 6 महिने, जेणेकरून मला काहीच काम करण्याची गरज नाही, कुठं जाण्याची गरज नाही, याच्यावर माझा सगळा संसार भागेल असा विचार करावा. विचार करत करत यशपाल मात्र
भगवंताकडे गेलात, राजा रूपे देव असणारा आता मात्र खाली पडलाय आणि देवाच्या अंगावर यशपाल बसलाय आणि विचारतोय, का रे तुला पंढरपूर माहीत आहे का? देवानं म्हणावं, नाही मला पंढरपूर माहीत नाही. चतुरातो शिरोमणी असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा परंतु म्हणतोय मला पंढरपूर माहीत नाही आणि पंढरीचा राजा देखील माहीत नाही. आता मात्र यशपालानं मार त्या ठिकाणी मारलं आणि ज्याच्या गळ्यामध्ये दागदागिने होते, जे धन होतं ते घेऊन निघाला. तेवढ्यात देव म्हणतो, का रे मला तुझ्या घरी यायचंय. यशपाल म्हणतो, जर तुझी अशी अवस्था बघितलं संत महात्मे जेवणार नाहीत, तुला नाही नेणार मी घरी. देवानं हट्ट करावा, आग्रह करावा, मी तुझ्या घरची सेवा करेन, तुझ्या घरची चाकरी करेन, परंतु मला तुझ्या घरी यायचंय. आता मात्र यशपालानं त्या देवरूपी राजाला घेतलं आणि घरी नेलं आणि एका कोपऱ्यामध्ये बसवलं, जेणेकरून संत महात्मे पाहणार नाहीत. ज्ञानोबराय जेवण्यासाठी बसले, पाहतात एका कोपऱ्यामध्ये ज्ञानोबरायांची नजर गेली, पाहतात तर देव. आता मात्र ज्ञानोबराय देवाचं दर्शन घेण्यासाठी नाही गेले, आधी त्या यशपालाचे पाय धरले. ज्ञानोबराय म्हणतात, एवढ्या दिवसापासून आम्ही नामस्मरण करतोय, पायी दिंडी करतोय, अजून आम्हाला भगवान परमात्म्यानं भेट दिली नाही आणि तुला सहजासहजी देव भेटलाय. यशपालाचे चरण धरू लागले, कारण यशपालाला आधी संतांची संगती झाली होती, नामदेवरायांची आणि ज्ञानोबरायांची, आणि संतांची संगती झाल्यानंतर भगवान परमात्मा भेटला होता. म्हणून संतांची संगती आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. जेवढी संत संगती जीवनामध्ये श्रेष्ठ आहे, तेवढंच नामस्मरण देखील जीवनामध्ये श्रेष्ठ आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई आल्यापासून सांगताय संत संगती करा, नामस्मरण करा, नामचिंतन करा, परमार्थ करा, करुणा म्हणे म्हातारपणी. आताच काय आहे त्याचं? जोपर्यंत आमच्या पाठीचा कणा कणकर आहे, जोपर्यंत आम्हाला चालता बोलता येतं, तोपर्यंत करू द्या म्हणे आम्हाला प्रपंच संसार. करू म्हणे म्हातारपणी. म्हातारपण कशासाठी दिले देवानं? परमार्थासाठी. तो आपला ब्रह्म आहे. परंतु अगदी जोपर्यंत आपल्याला चालता येतं, बोलता येतं, जोपर्यंत आपल्या पाठीचा कणा कणकर आहे, आपल्या गुडघ्यांनी आपल्या पायांनी आपल्याला चालता येतो, तोपर्यंत नामचिंतन करायचे, पंढरपूरची वारी करायची. पंढरीमध्ये माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी सर्व भक्तांची वाट पाहतोय. कटेवर हात दिलेत आणि विटेवर उभा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपल्या भेटीसाठी आतुरतेने वाट पाहतोय. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी कटेवर हात ठेवून विठेवर उभा आहे, आपली वाट पाहतोय. संत महात्मे सांगतात, या संसाराला आलात, मनुष्य जन्म धारण करून आलात, एकदा तरी पंढरपूरची वारी करा. पंढरी जा रे आल्यानो संसारा, पंढरी जा रे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा, दिनाचा सोयरा पांडुरंग, पंढरी जा रे आल्यानो संसारा, पंढरी जा रे आल्यानो संसारा. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ, पंढरी जा रे आल्यानो संसारा. म्हणून या संसाराला आलात, मनुष्य जन्म धारण करून आल्याच्या नंतर एकदा तरी पंढरपूरची पायीवारी केली पाहिजे. अगदी जोपर्यंत आपल्याला चालता येतं, बोलता येतं, आपल्या पाठीचा कणा कणकर आहे, तोपर्यंत अगदी पंढरपूरची वारी केली पाहिजे. आणि म्हातारपणाचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदल्याप्रमाणे, बरोबर की नाही? आता ज्यांच्या घराला आग लागली त्यांचं द्या सोडून, परंतु ज्यांची घरं आणखीन कणकर आहे त्यांनी काय करायचंय? संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांची संगत करायची, परमार्थाची तातडी करायची, जेणेकरून भगवान परमात्मा जीवनामध्ये भेटला पाहिजे, भगवान परमात्माचं दर्शन जीवनामध्ये झालं पाहिजे. म्हणून अगदी आपण तरुण आहेत आणि तरुणपणी आपण परमार्थ चालू केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. या धर्म मंडपामध्ये आलं पाहिजे. गावामध्ये सप्ताह चालू असल्याच्या नंतर अगदी टाळ घेऊन या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे. नाही उद्या टाळ, तुम्हाला प्रयत्न तर करा. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे. नाही उद्या वाचता
बोट तर फिरवता येईल ना तुम्हाला. म्हणून अगदी तरुण आहेत, जोपर्यंत आपल्याला चालता येतं, बोलता येतं, तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे. तुम्हाला वाटतं करू म्हातारपणी परमार्थ. म्हातारपण कशासाठी दिलंय? परमार्थ करण्यासाठी. असं नाही तर म्हातारपणी आपली अवस्था अशी असते, नाक मुक गळू लागले लाळ आणि शेपूड, असं म्हातारपण असतं. कानानं ऐकायला येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, बोलता येत नाही, पायानं चालता येत नाही, तेव्हा काय आपण परमार्थ करणार आहे? म्हणून अगदी तरुण वयामध्ये परमार्थ केला पाहिजे, संतांची संगती केली पाहिजे. कारण संत महात्मे सांगतात, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, तेरी की बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, हाँ, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. म्हणून संतांची संगती जीवनामध्ये करायची. माऊली ज्ञानोबराय सांगतात, संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे नाही. बरोबर की नाही? म्हणून जीवनामध्ये संतांची संगती झालीच पाहिजे, जेणेकरून भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी भेट होईल. म्हणून प्रत्येकानं अगदी आपल्या गावामध्ये 8 दिवसाचा नामयज्ञ सोहळा चालू आहे. त्या नामयज्ञ सोहळ्यामध्ये, ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये अगदी टाळ घेऊन उभारलं पाहिजे. हरिपाठामध्ये हरिपाठाला आलं पाहिजे. काम तर आपल्याला पूर्ण 12 महिने कामच असतात, परंतु 8 दिवसाचा सप्ताह आपल्या गावामध्ये चालू आहे. एवढ्या उत्साहानं आपण सर्वजण गावकरी या ठिकाणी सप्ताह नामयज्ञ सोहळा करतात. एवढी सुंदर टाळकरी या ठिकाणी, छोटे छोटे बालक या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. म्हणून आपणही सप्त्यासाठी वेळ दिला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, जेणेकरून हे आपल्यासाठीच ठेवलेला असतो नामयज्ञ सोहळा. काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी, ज्ञानाचे 4 शब्द आपल्या कानावरती पडावेत. आता एवढ्या मोठ्या 12 महिन्यातून आपल्याला 8 दिवस काढणं झाले पाहिजेत. अगदी सुंदर या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांचं नियोजन आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की संतांची संगती जीवनामध्ये केली पाहिजे. आणि त्या दिवसाला तुम्ही धन्य म्हणा की ज्या दिवशी एखाद्या संत महात्म्यांचं दर्शन तुमच्या जीवनामध्ये घडेल. स्वतःचा अनुभव जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आमचा काळ संत भेटी पायी मिठी पडलितो, पायी मिठी पडलितो, पायी मिठी पडलितो. काळ संत भेटी पायी मिठी पडलितो, पायी मिठी पडलितो, पायी मिठी पडलितो. काळ संत भेटी, काळ संत भेटी पायी मिठी पडलितो, पायी मिठी पडलितो, पायी मिठी पडलितो. म्हणून संतांची संगती करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी प्रवृत्त करतात आपल्याला. सर्वसामान्य जीवाला सांगतात की संतांची संगती जीवनामध्ये श्रेष्ठ आहे. स्वतःच्या जीवनामधील अनुभव जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माझ्या जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं आणि तोच दिवस धन्यतेचा ठरला. एवढंच नाही तर जे जीवनामध्ये पाप ताप दारिद्र्य होते ते देखील नष्ट झाली. अभंगाचं द्वितीय झाली पापा तापा तोटे, झाली पापा तापा तोटे. अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आमच्या जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं आणि संतांच्या दर्शन झाल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये जे पाप ताप दारिद्र्य होतं ते देखील नष्ट झालंय. आता आपण हे धन्यतेचा दिवस समजतोय आणि संत ही धन्यतेचा दिवस ठरवतायत. आपल्या धन्य मानण्यामध्ये आणि संत महात्म्यांच्या धन्य मानण्यामध्ये खूप फरक आहे. संत महात्मे त्या दिवसाला धन्य म्हणतात ज्या दिवशी एखाद्या संत महात्म्यांचं दर्शन त्यांच्या जीवनामध्ये होईल, त्या दिवसाला संत धन्य मानतात. परंतु आपण धन्य मानतो आपल्या घरामध्ये एखादा मुलगा जन्माला आल्याच्या नंतर.
बरोबर की नाही? म्हणून संत महात्म्यांचं धन्य मानण्यामध्ये आणि आपल्या धन्य मानण्यामध्ये खूप फरक आहे. माना तुम्ही ही धन्य. ज्या दिवशी सात्विक विचारांचा मुलगा तुमच्या घरामध्ये जन्माला येईल त्या दिवसाला धन्य माना. सुभाषितकार सांगतात, जर आई वडिलांचं पुण्य असेल तर चांगली मुलं जन्माला येतात. सुशीलो मात्र पुण्येन पितृ पुण्येन चतुर्था उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. जर आई वडिलांचं पुण्य असेल तर चांगली मुलं जन्माला येतात. याच्या विरुद्ध ही सुभाषितकार सांगतात, जर आगाव मुलं जन्माला आली तर समजावं की आई वडिलांचं पुण्य कुठंतरी कमी पडलं. उमांदो मातृ दोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन कर्म दोषात दरिद्रता. जर आगाव मुलं आपल्या घरामध्ये जन्माला आली तर समजावं की आपलं पुण्य कुठंतरी कमी पडलंय. आणि आजकाल तर आगाव मुलं एवढे पाहायला मिळतात. आता आम्ही कीर्तनाला जातो म्हणून आम्हाला माहिती, नाहीतर तुम्ही म्हणाल काय महाराज तुम्ही नुसते पत्ताच काढत राहता काय. असं प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर एवढी आगाव मुलं असतात. आपल्यातली शांत आहेत बरं का, आपल्यातलं नाही सांगत मी. एका गावामध्ये 15 दिवसाला कीर्तन व्हायचंय, प्रत्येक एकादशीला कीर्तन व्हायचं. आणि त्या गावचे पाटील होते, प्रत्येक महाराजांना घरी चहा पाण्यासाठी न्यायचे. एका महाराजांचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर महाराजांना गडबड होती, दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी पोहोचायचं होतं लवकर. त्याच्यामुळे महाराज गडबडीनं निघले. तेवढ्यात हे पाटील होते गावचे, आपल्यातले पाटील नाही बरं का, तिकडचे पुण्याकडचे पाटील आहेत ते. पाटील आडवे आले. पाटील म्हणतात, महाराज थांबा. आता पाटलांचा मान काही मोडता येत नाही. महाराज म्हटले, पाटील पुढच्या वेळेस मी तुमच्या घरी जेवण करतो, परंतु आता माझ्या मागं काय गडबड आहे, जरा धावपळ आहे, मला पुढच्या कार्यक्रमाला जायचंय. पाटील म्हणले, महाराज पुढचं बोलू नका, असा दाब टाकला. आता महाराज म्हणले आता जावंच लागतंय. मग महाराज पाटलांच्या घरी चहा पाण्यासाठी आले. आल्याच्या नंतर महाराज येऊन बसले सोप्यावरती. पाटील बुवा एका सोप्यावरती बसले, महाराज एका सोप्यावरती बसले. तेवढ्याच पाटलाचं जे कार्ट होतं ते महाराजांच्या सोप्यावर आलं. जसं ते दणकणी बसलं तसे महाराज दणकणी वरी उडाले मायबाप. आता महाराज म्हणले आता कसं तरी चहा पाणी करून उरकून निघावं. पाटलांनी सांगितलं, पाटलीनबाई चहा आणा. पाटलीनबाईने चहा नसतं, यांच्या गप्पा चालू झाल्या. महाराज म्हणले, पाटील बुवा अशी सोन्यासारखे तुकडे किती, लोखंडापेक्षा बाद होतं, पण आता पाटलांचा मुलगा होता ना. महाराज म्हणतात, पाटील बुवा असे सोन्यासारखे तुकडे किती. पाटील बुवांना सांगावं, महाराज तुमच्या आशीर्वादानं फक्त 2 आहेत. महाराज म्हणले, बरं झालं 2 आहेत, 10 जर असते तर संपूर्ण गाव पागल केलं असतं यांनी. तेवढ्यात चहा आला. चहा आल्याच्या नंतर महाराजांना होती गडबड. महाराजांनी तो चहा होता तो सगळं बशीत ओतला आणि बशी तोंडाला लावणार. तेवढ्यात त्याच साईडनं पाटलाचं कार्ट पुढून आलं, पुढून तोंड लावलं. महाराज म्हणले, बाळा धर पितू धर. पोरग म्हणतं, महाराज पिणार तर तुमच्या सोबतच पिणार. आता महाराजांना कसं बसं आवरून जायचं होतं आणि त्याला झालेली होती सर्दी. नुसती सर्दी झालेली नव्हती, सर्दी मात्र एवढी पिकलेली होती. त्यानं फुरका वडला तशी नाकात वाफ गेली. नाकातलं सगळं तूप त्या बशीत पडलं. तूप पडलं. आता मात्र ती चहा होता बशीतला तो धोत्रावर सांडला. आता चहा जाईन गळकून, आता तूप कशाचं जातंय. असं महाराज निघणार. तेवढ्यात महाराज म्हणले, पाटील बुवा एक सोन्यासारखा तुकडा इथं दर्शन देतोय, दुसरा कुठं आहे. पाटील बुवा म्हणतात, महाराज काळजी करू नका, तुमच्या बुटात पाणी भरतोय. असे अनवळ मुलं पाहायला मिळतात, असे अगाव मुलं पाहायला मिळतात. परंतु त्याच अनवळ मुलांना आईंनी संस्कार लावले पाहिजेत. संस्कार लावले होते माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी शिवबांवरती. काय संस्कार होते. अगदी बालवयामध्ये, अगदी शिवाजीराजे गर्भामध्ये असताना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी त्या ठिकाणी रामायण वाचावं, महाभारत वाचावं, गीता वाचावी, असे ग्रंथ पारायण करावं. म्हणून प्रत्येक आईनं बाळ गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे, गात्याचं पारायण केलं पाहिजे, जेणेकरून बाळावरती चांगले संस्कार लागले पाहिजेत. आजची जिजाऊ जर संस्कार लावायला गेले तर बाळाला सांगते, बाळ शिवाजी व्हायचं असतं, कोणाच्या एकात पडायचं नसतं, कोणाच्या 2 पडायचं नसतं, आपलं आपण बघायचं असतं, बाळ शिवाजी व्हायचं असतं. सहलीला जाताना एसटीच्या मधोमध बसायचं असतं. पुढून ठोकली तरी काय नाही आणि मागून ठोकली तरी काय नाही, आपलं आपल्या मध्ये सुरक्षित राहायचं असतं. बाळ शिवाजी व्हायचं असतं. शिवाजी ही आजच्या काळाची एवढी चतुर आहेत. आईला म्हणतात, आई अगं बाळानं शिवाजी होण्याआधी आईनं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ झालं पाहिजे आणि बापानं शहाजीराजे झालं पाहिजे, तेव्हा आम्ही शिवाजी होऊ.
म्हणून आईनं संस्कार लावत असताना अगदी बाळाची आंघोळ झाल्याच्या नंतर अगदी लहानपणीच बाळाला म्हणायचं, बाळा जेवणाच्या आधी हरिपाठ त्या ठिकाणी घे, हरिपाठ झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी पारायण कर, त्याच्यानंतर तुला जेवण देईल. असे संस्कार बालपणी लावले पाहिजेत. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी संस्कार लावले होते. राजांना त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या शूर महात्म्यांच्या गोष्टी सांगायच्या, संतांच्या गोष्टी दृष्टांत सांगायच्या, रामायणाच्या गोष्टी सांगायच्या, महाभारताच्या गोष्टी सांगायच्या, जेणेकरून राजावरती चांगले संस्कार लावले आणि राजांनी 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन केलं. आता कोणी कोणी म्हणत असेल, ताई देव राजे काय देव होते का? त्यांचं कीर्तनात सांगतात राजे देव नव्हते, परंतु आज प्रत्येक मंदिरामध्ये देव पाहायला मिळतात फक्त ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. माझ्या राष्ट्रमाता राजमाताने संस्कार एवढे चांगले लावले. अगदी वयाच्या 16व्या वर्षी राजानं स्वराज्य स्थापन करावं आणि तेच संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवरती लावले होते. अगदी एका युद्धामध्ये एका मावळ्याचे दोन्ही हात गमावले. ही वार्ता राजांच्या कानावर गेली. राजे मात्र त्याला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीमध्ये आले. पाहतात तर त्या मावळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. पाणी पाहिल्याच्या नंतर राजे म्हणतात, का रे तुझ्या डोळ्यात पाणी? तुला संसाराची चिंता आहे का? तुझे हात गमावलेत आणि तुझा संसार कसा चालेल याची तुला चिंता वाटते का? मावळ्यानं म्हणावं, राजा माझे हात गमावलेत, मी संसार कसा चालू याचं देखील दुःख होत नाही. राजा माझे हात गमावलेत आणि मला वेदना होतात याचंही दुःख होत नाही, परंतु जगाचा जाणता राजा माझ्या झोपडीत आला, परंतु त्याला मुजरा करायला हात नाहीत राज, याचं दुःख होतंय राज. काय संस्कार होते राजांचे. अशाच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी एका हिऱ्याला जन्म दिला. तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी. त्या दिवशी राजा जन्माला आले. जन्माला आल्यापासून अगदी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी चांगले संस्कार लावावेत. राजांना शिकवावं, राजा जे आपल्या महिलांवरती अत्याचार अन्याय होतात, गायांवरती अन्याय होतात, ते थांबवायचं आहे आपल्याला. अगदी बालवयामध्ये असणारे छत्रपती शिवाजी महाराज अगदी लहानपणापासून आपल्या स्वतःसाठी कधीच लढले नाहीत. त्या ठिकाणी सर्व मावळ्यांना एकत्रित घेऊन स्वराज्य स्थापन केले राजानं वयाच्या 16व्या वर्षी. म्हणतात ना, गिरसी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरसी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजी राजा. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना एवढी चांगली संस्कार लावले होते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी. आज प्रत्येक आईला वाटत असेल, आमचाही मुलगा असा टाळ घेऊन उभा राहायला पाहिजे, आमच्याही मुलाने या ठिकाणी पकवाज वाजवला पाहिजे, आमच्याही मुलाने या ठिकाणी कीर्तन केलं पाहिजे. कीर्तन करणं, टाळ वाजवणं, पकवाज वाजवणं हे काय सोपं नाही मायबाप. भाग्य लागतं त्या ठिकाणी, पुण्य लागतं काहीतरी. तुम्हाला सोपं वाटत असेल, परंतु यांच्या हात बघा, त्यांच्या हाताला चिकटपट्ट्या लावलेल्या आहेत. वाजू वाजू रक्त येते बोटात ना. प्रत्येकाला हे सोपं वाटतं, परंतु सोपं नाही मायबाप. त्याला ही कष्ट करावी लागते. जसं आपल्याला आपल्या शेतामध्ये काही पेरल्याच्या नंतर त्याची फवारणी करावी लागते, काढणी करावी लागते, खुरपणी करावी लागते, तसं या ठिकाणी रियाज करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते. आळंदीमध्ये राहून किंवा संस्थेमध्ये राहून तेव्हा काहीतरी साध्य होतं. म्हणून कोणतंच कार्य सोपं नाही, परंतु आपल्या मनामध्ये आवड असेल, जर त्याच्याविषयी भाव असेल, तर आपल्याला ते सोपं जातं. प्रत्येक आईला वाटतं आमच्याही मुलांना असा टाळ घेतला पाहिजे, आमच्याही मुलांना असं गायन केलं पाहिजे. म्हणून आईनं अगदी बालवयामध्ये असणाऱ्या आपल्या बाळाला त्याच ठिकाणी त्याच वयामध्ये संस्कार चांगले लावायचे. बाळाच्या हातामध्ये हरिपाठ द्यायचा आहे, बाळाच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्यायची. त्याला सांगायचे, बाळा पारायण कर, हरिपाठ वाच. हरिपाठ घेतल्याच्या नंतर त्याला जेवायला द्यायचंय, जेणेकरून तुमचं म्हातारपण सुखात जाईल. तुम्ही जर बाळ लहान असताना त्या ठिकाणी कष्ट घेतले त्याला संस्कार लावण्याचे, तर जेणेकरून तुमचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. म्हणून प्रत्येक आईनं आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार लावायचे आणि चांगले संस्कार लावून चांगला सात्विक विचारांचा मुलगा आपल्या कुळामध्ये आपल्या घरामध्ये जन्माला आल्याच्या नंतर म्हणा तुम्ही धन्य, काही हरकत नाही.
म्हणून आपल्या धन्य मानण्यामध्ये आणि संत महात्म्यांच्या धन्य मानण्यामध्ये खूप फरक आहे. संत महात्मे त्या दिवसाला धन्य म्हणतात ज्या दिवशी एखाद्या संत महात्म्यांचं दर्शन त्यांच्या जीवनामध्ये होईल त्या दिवसाला धन्य मानतात. आणि संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर त्यांच्या जीवनात जे पाप ताप दारिद्र्य होती ते नष्ट झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आता आमचं समाधान झाले. अभंगाचं दुसरं चरण. आता आमचं समाधान झालंय. जे आमचं मन आहे ते भगवान परमात्म्याच्या चरणावरती विसावलं गेलंय, स्थिरावलं गेलंय. मन हे असं आहे मायबाप आता आपण कीर्तनात बसलोय परंतु आपलं मन घरी अगदी आपण दरवाजा लावलाय कुलूप लावलंय परंतु कुलपाला झटका माराय आपलं मन गेलं असं कुलूप लागलंय का नाही असं मन आहे. परंतु त्या मनाला या ठिकाणी रमवायचंय. माऊली ज्ञानोबराय सांगतात अनेक संत महात्मे सांगतात अरे मना तू वांजटा सदा हिंडसी कर्मठा वायासी नसिल रे फुकटा विठ्ठल विनठा स्थिर राही. या मनाला सांगतात की भगवान परमात्म्याच्या चरणावरती ठाम राहायचंय, स्थिर राहायचंय. असं जे संतांचं मन होतं ते भगवान परमात्म्याच्या चरणावरती विसावलं गेलंय. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात झाले समाधान पायी विसावले. आता तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल ताई आल्यापासून सांगतात संतांची संगती करायची, नामस्मरण करायचे, भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची, देव आहे का हा पहिला प्रश्न असेल. आता मला सांगा तुम्ही म्हणाल देव आहे परंतु दिसत कसा नाही. आता 2 वर्षापूर्वी जो कोरोना होता तो होता का नाही होता परंतु दिसत नव्हता. तसा भगवान परमात्मा आहे परंतु दिसत नाही. सर्व घटाघटामध्ये भरलेला भगवान परमात्मा आहे. अनेक संत महात्म्यांनी या ठिकाणी सांगितलंय, अनेक कलाकारांनी सांगितलंय देव कुठे कुठे आहे. तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात जो नाचे रंगोनी संताच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात जो शोध नाही कुठे या पसाऱ्यात जो रोज वृंदावनी फोडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राहुली बाप झाला कधी झाला माऊली. असा भगवान परमात्मा घटाघटामध्ये चराचरामध्ये भरलेला आहे. संत महात्मे सांगतात देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना पारे देव नटला नाना परी. भगवान परमात्मा चराचरामध्ये आहे, घटाघटामध्ये आहे परंतु शुद्ध भावाने शुद्ध अंतकरणाने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला आपल्याला शोधता आलं पाहिजे. म्हणून अगदी संतांची संगती करायची. आपल्या कीर्तनाचा टाइम अगदी संपत आलाय परंतु तुमचे 5 मिनिटं मी घेते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात एका संत महात्म्यांचं आमच्या जीवनामध्ये दर्शन झाले. दर्शन झाल्याच्या नंतर जे पाप ताप दारिद्र्य होती ते देखील नष्ट झाली. आता आमचं मन जे आहे ते भगवान परमात्म्याच्या चरणावरती स्थिरावलं गेलंय, विसावलं गेलंय. म्हणून संतांची संगती करा, परमार्थ करा, भगवान परमात्म्याची प्राप्तीसाठी त्या ठिकाणी तरमळ करा. अगदी
सप्ताहामध्ये या ठिकाणी टाळ घेऊन उभा राहा, टाळ वाजवा, नामस्मरण करा, नामचिंतन करा आणि भगवान परमात्म्याकडे मागत असताना दुसरं तिसरं काही मागायचं नाही. देवाला म्हणायचंय, देवा द्यायचंच असेल तर हे दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एका तरी अशी संध्याकाळ दे. ध्रुवा परिस्थान दे, कर्णा परिधान दे. ध्रुवा परिस्थान दे, कर्णा परिधान दे. तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. तुझी कृपा कामधेनु अशी एक गाय दे, अशी एक गाय दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे. तुकोबांची विना दे, ज्ञानियांची करुणा दे. तुकोबांची विना दे, ज्ञानियांची करुणा दे. मूर्त डोळा पायी माता, मूर्त डोळा पायी माता. ठेवूनिया मरणा दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एका तरी अशी संध्याकाळ दे. म्हणून भगवान परमात्म्याकडे जर काही मागणी करत असताल तर एवढीच करा की देवा गळ्यामध्ये पवित्र सुंदर तुळशीची माळ, हातामध्ये टाळ आणि भाळावरती चंदनाचा टिळा, एवढंच मागा देवाकडं. कारण जर गळ्यामध्ये सुंदर दागदागिने घातले, ऐका, जर गळ्यामध्ये सुंदर दागदागिने घातले तर चोरांची नजर तुमच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. परंतु गळ्यामध्ये जर सुंदर पवित्र तुळशीची माळ घातली, भाळावरती चंदनाचा टिळा लावला तर माझ्या भगवान परमात्म्याची नजर तुमच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाकडे मागणीही करत असताना अशीच मागणी करायची. म्हणून अगदी कीर्तनाचा टाइम आपला संपत आलेला आहे. अगदी वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी जाणकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत. जर माझ्या मुखातून काही हुकून चुकून एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर तुमचं लेकरू म्हणून अगदी उदार अंतकरण त्या ठिकाणी क्षमा करा. अगदी सर्व वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करायचं. घ्या वर हात, सर्वांनी वर हात घ्यायचे. टोपीवाले, फेट्यावाले, नथीवाले, पदरावाले सर्वांनीच, मागं बसलेले, इकडं बसलेले सर्वांनीच वर हात घ्यायचे. कारण मला इथून सगळेजण दिसतात. विठोबा रखुमाई, अल्पबुद्धीने या ठिकाणी मी अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न केला, अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी सांगत होते की संतांची संगती माझ्या जीवनामध्ये घडली. धन्य आजी दिन झाले संतांचेच दर्शन. झाली पाप ताप तुटी, दैन्य गेले उठाउटी. झाले समाधान पायी विसावले मन. तुका म्हणे आले घरातोची दिवाळी दसरा. आणि त्याच दिवसाला जगद्गुरु तुकोबराय दसरा आणि दिवाळी साजरा करतात की ज्या दिवशी एखादे संत महात्मे आपल्या घराला येतील. तुका म्हणे आले घरातोची दिवाळी दसरा. अगदी अल्पमतीनं अल्पबुद्धीने या ठिकाणी मी या अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न केला. म्हणून अगदी काही चुकलं उकलं क्षमा करा. जर एक मुलगी असेल तर दुसरी समजा, दुसरी असेल तर तिसरी समजा, तिसरी असेल तर चौथी समजा, आणि एकही नसेल तर मला दत्त घेऊन टाका. तेवढ्यापुरतं तरी हो म्हणा, नका घेऊ. म्हणून अगदी कीर्तनाची वेळ संपलेली आहे. अभंगाचं त्या ठिकाणी आपण भावार्थ चिंतन पाहण्याचा प्रयत्न केला. अगदी वेळेमध्ये कीर्तन सोडलं म्हणजे तुम्हाला आनंद होतो का नाही? बरोबर आहे की नाही? म्हणून ईश्वरा माऊली